सातारा जिल्ह्यातील कराड पंचायत समितीवर 65 वर्षांनंतर भाजपची सत्ता। सभापतीपदी नंदाताई यादव आणि उपसभापतीपदी अनिता वेताळ यांची निवड। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची निवड तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड। राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून नावांची घोषणा। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विराजमान। साताऱ्यातील फलटण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडून भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे डावपेच। शिवसेनेचाही एक सदस्य भाजपने फोडला। भाजपच्या शिवांजली भोसले फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी। सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड। महेश गाडे यांच्या बाजूने 10 मतं पडली तर राष्ट्रवादीचे राहुल कापले यांना 6 मतं मिळाल्यामुळे महेश गाडे सभापतीपदी विजयी। साताऱ्याच्या जावळी पंचायत समितीमध्ये शंभूराज देसाईंना शिवेंद्र सिंह राजेंचा धक्का। सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी। उपसभापतीपदी समसमान संख्याबळ असतानाही भाजपचे गोरख महाडिक बिनविरोध। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड जाहीर। भाजपचे प्रमोद कामत यांची अध्यक्ष तर शिवसेनेचे तुकाराम साईल यांची उपाध्यक्षपदी निवड। दोन्ही आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता सगळ्याच 41 आमचे सदस्य सगळेच प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण फॉर्म दाखल केलेला आहे। अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्ष फारसा इथे नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कामकाजाची पहिली महासभा। पोलिसांनी झाडाझडती घेतल्यामुळे नगरसेवक आक्रमक। महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना पोलिसांची गरज काय, तर आम्ही चोर गुंड आहोत का? शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा सवाल। आम्ही सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देणार नाही। बारामती पोटनिवडणुकीवर खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण तर मवियाची भूमिकाही तशी नाही, त्यामुळे उमेदवार देण्याचा प्रश्नच नाही, सुळेंची माहिती। राहुरी आणि बारामतीमधील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, पण याबाबत अजून कोणतीही चर्चा नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चेनंतर अंतिम निर्णय। सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। मुंबईतील विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक। अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेवेळी मंत्री अनुपस्थित असल्यामुळे विरोधकांची नाराजी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्याकडून सभात्याग करण्याचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी। निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा अनिल परब यांचा आरोप। त्यावर SIDCच्या अहवालाअंती निर्णय घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। भंडारा जिल्ह्यामध्ये रस्ता नूतनीकरणाच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांचं आंदोलन। काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात दाभा वळण रस्त्यावर गावकऱ्यांचा रास्ता रोको। मुलुंडमध्ये काँग्रेसचं गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन। कृत्रिम तुटवडा निर्माण करून सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांचा आरोप। भाईंदर पश्चिम येथील भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये मनसेचं आंदोलन। ICUमध्ये 89 वर्षीय रुग्णाचा हात उंदरानं कुरतडला। यावरून मनसेचा रुग्णालय प्रशासनाला घेराव। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मनसेची मागणी। साताऱ्याच्या फलटणमध्ये आगीचं तांडव। तरडगावमध्ये 5 एकरातील गहू जळून खाक। हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी। शेतामध्ये गव्हाच्या काड्या पेटवत असताना शेजारी उभ्या गव्हाच्या पिकाला झळ लागल्यामुळे आग। धुळे शहरातील दसरा मैदान परिसरामध्ये अज्ञातांनी हातगाड्या जाळल्या। घटनेमध्ये भाजीपाल्यासह कलिंगडाचं नुकसान। हातगाड्यांवर ठेवण्यात आलेले कांदे बटाटे आणि वांगी जळून खाक। भाजी विक्रेत्याचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई। 2 दिवसांच्या मोहिमेमध्ये नो पार्किंग नो हॉल्टिंग नियमांचं उल्लंघन। जादा प्रवासी आणि भाडं नाकारणं अशा प्रकारांबद्दल 375 रिक्षाचालकांना दंड। मुंबईच्या अंधेरीमधील लॉजिस्टिक कंपनीची 2,28,00,000ची फसवणूक। कंपनीतील चार्टर्ड अकाउंटंट अहमद शेख याच्यावर गुन्हा दाखल। इतर अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। कंपनीचे पैसे स्वतःसह साथीदारांच्या खात्यात वळवल्याचा आरोप।
गुन्ह्याची नोंद. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे गहू विक्रीसाठी गर्दी, तर आर्थिक वर्षाच्या व्यवहार जुळवण्यासाठी काही दिवस बाजार समिती बंद राहणार. ताडोबामध्ये पर्यटकांना वाघोबाचं जवळून दर्शन. रस्त्यावर आणणाऱ्या वाघाचं पर्यटकांनी काढले जवळून फोटो. व्हिडिओ पद्मापूर मोहर्ली मार्गावरचा, तर वाघाच्या एवढ्या जवळ जाऊन व्हिडिओ काढणं ठरलं असं धोकादायक. मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र रमजान ईदचा उत्साह. भिवंडीमध्ये रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून देखील बंदोबस्त तैनात. नाशिकमध्ये म्हाडा भूखंड अपहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सोनू मनमानी यांना अटक. या प्रकरणामध्ये 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांनी शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न. म्हाडा महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. दहशतवादी संघटनांना माहिती पुरवल्याच्या आरोपांवरून अटकेत असलेल्या अयान शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या अयान शेखला ATSच्या पथकानं केली होती अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.